जे पेट्रोलिंग व्हेकल्स आणि पेट्रोलिंग मोबाईल्स आणि बीट मार्शल्स आहेत, ते माननीय पोलीस आयुक्त सरांनी जे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी पेट्रोलिंग दरम्यान बरेचसे संशयित आम्ही चेक करत असतो आणि संशयित वाहनं चेक करत असतो. या दरम्यान आमच्या बीट मार्शल्सला एस टी स्टँड परिसरामध्ये काही संशयित लोक वाद घालताना एका व्यक्तीला अडवून त्याच्याशी वाद घालताना मिळून आले म्हणून त्यांनी त्यांना हटकलं आणि जाऊन चौकशी केली. त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीला त्यांनी अडवलं होतं त्याच्याकडे ते सोन्याची अंगठी वगैरे होती, पैसे होते, ते काढून घ्यायचा, ते त्याला लुटण्याचा प्रयत्न करत होते. आणि ते प्रयत्न करत असतानाच आमच्या बीट मार्शल्सच्या टाईमली इंटरव्हेन्शनमुळे आणि त्या ठिकाणी सतर्कतेने पेट्रोलिंग करत असल्यामुळं तो एक महत्त्वाचा गंभीर गुन्हा असा टळलेला आहे. आम्ही त्यावेळेला आमच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतलं, तर त्यांच्या ताब्यातसुद्धा एक वेपन आम्हाला आढळून आलं, एक चाकू मोठा आढळून आला. त्यामध्ये सुद्धा आम्ही रॉबरीच्या प्रयत्नाचा आणि आर्म ॲक्टचे सेक्शन लावून आम्ही गुन्हा दाखल करून याच्यामध्ये 3 आरोपी आहेत. एकूण एक विधी संघर्षित बालक आहे आणि 2 जे आहेत ते मोठी आहेत, 18 वर्ष सज्ञान आहेत. तर ह्या तिघांविरुद्ध आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्या आरोपीचे जे नाव आहे यामध्ये ते जय सतीश सूर्यवंशी आणि रोशन मलकाम हे रामबाग इमामवाडा या भागातले, चंदननगर आणि रामबाग या भागातले आहेत. आणि तिसरा जो आहे तो विधी संघर्षित आहे. तर अशा 3 आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडनं जी ती गाडी आहे, गाडी आणि याच्यासह पूर्ण मुद्देमाल आम्ही जवळपास 35,000च्या वरती मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. बसस्टँड परिसरामध्ये आम्ही रॉबरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पकडलेला आहे. तर त्यामध्ये आमचं बीट मार्शल्स दिगंबर मुळे हे त्या ठिकाणी आणि त्यांच्याबरोबर होमगार्ड आकाश गिरी यांनीही चांगली कामगिरी बजावलेली आहे. या दोघांच्या सतर्क पेट्रोलिंगमुळे तो गुन्हा टळलेला आहे. आणि ह्या आरोपींचं आम्ही बॅकग्राऊंड चेक करत आहोत, परंतु त्यांचं काही पूर्व रेकॉर्ड अजूनपर्यंत ते रेकॉर्डवर आलेले नव्हते. परंतु अशा प्रकारचे छोटे मोठे गुन्हे ते करत असावेत आणि त्यांची ती भीड चेपल्यामुळेच त्यांनी इथे सुद्धा हा प्रयत्न केला असावा असं आमचा कयास आहे.